तर मंडळी नमस्कार. आपण पांढरवानी नावाच्या एका गावामध्ये आलो आहे. हे ताडोबाच्या बफरमध्ये एक गाव आहे आणि आपल्यासोबत आहे सुमित्राबाई आडे. त्यांच्यावरती काही वर्षाआधी वाघाचा हल्ला झाला होता. काही कामानिमित्त त्या जेव्हा जंगलामध्ये गेल्या तेव्हा वाघाचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांना खूप भयंकर अशी दुखापत झाली. त्या साधारणतः 15 ते 1 महिना दवाखान्यात होत्या. तर त्यांच्याकडून आपण हा सविस्तर वृत्तांत ऐकू की नेमकं हे कसं झालं आणि वाघाचा हल्ला त्यांच्यावरती कसा झाला. 6 वाजता 6 वाजता गेलो ना येरू तोडलून ना ढगाव होतं. तर बाकीच्या बाया का केल्या दूर होत्या तर हाक मारो तर मी म्हणतो का या का नाही आमचे झाले म्हणतो. तर त्याच्या अंगावरच गेल्या. अंगावर गेल्या तर आम्ही म्हणतो डुकर नोहे ये नाही इकडं ह्या नाही अशी म्हणू मी. तर मग का केल्या ह्या आल्या तर म्हणतात बाय म्हणतात आमचे येरू आणू लाग म्हणतात. तर मी म्हणतो नाही म्हणतो तुमचे येरू नाही आणू लागत म्हणतो. डुकर हो म्हणतात गेला म्हणतात. तसेच नाहीच येत म्हणलं तरी मला जिंदावानीच लागल्या तर गेलो तर मग एकीच्या येरवा बुडावा एकीच्या शेंड्यावर अशी. तर मी म्हणतो हे कोणाचे होते धरा म्हणतच आहो. एका गणीला गागरा माती घेतच आली. ही आईवाणी ह्या चिचवाणी स्वतः पाय 5-10 फूट होता जवळच होता. असा ओसाच जवळ होता तर नव्हता दिसत. ओसाच जवळ होता तर नव्हता लपून होता. तर एका गणीला ग्यार नाही टोन फाडूनच आला. जागीच उभी राहिल्याबरोबर आल्याबरोबर जमके मारलं तर त्या येरवावर चित पडलं. एका याच्यामध्ये चित पडलं तशीच काडकुड उठलं आणि बसलं तर मग असा गेला तर तसाच नाही जायचा. पुन्हा वापस येऊन असा पुढं बसला ना. हो पुढं येऊन बसला. मी म्हणतो आता म्हणतो खाशील तर खाऊन टाक. अर्या नाही मारला मला बोऱ्या नाही मारला ना अशी करून बोलत जातं त्याशी. तू म्हणतो आता अर्या नाही मारला बऱ्या नाही मारला माझी गिरी नको दिसू दे पण मी यातून जागा नाही सोडत म्हणतो. अशी म्हणलं ना अशी हात केलं देवा म्हणलं तू सायस म्हणलं. अशी हात केल्याबरोबर तो उठला ना गेला. गेला परतून मग नाही आला. मग या बायाला हाक मारणे सोडलं. या नाही कोणा गेल्या या नाही तुम्हासाठी माझा जीवन जात होता अशी म्हणत जा. तर मग गेलो त्या याच्यावानी गेलो त्या मोवानी गेलो तर आल्या. आता मला रक्त पाहिलं का चक्कर मारतेस. मस्त भलो गुरले करायला नव्हतं सुधरत तसा वरून पाणी कसा पडते भल तशी आवानीस. मग म्हणतो आता म्हणतो मला अंधारी आली म्हणतात. त्या धावतच आल्या. एका गणीले धावत आल्या बरोबर मी म्हणतो आता नाही म्हणतो मी येते अंग टाकतो म्हणतो. नाही म्हणते तुला पाणी पाजायला नेतून म्हणतात. आम्ही डबक्याही करे नाही जाऊन ना कोणाकडेच नाही जाऊन पण ढोड्याचा पाणी पाजतून म्हणतात. तू कशी तरी चाल म्हणते ढोड्यावर म्हणतात. गेलं अर्धाच पाणी पोटात आणि अर्धा रक्त पोटात. म्हणजे का नाही दाडा बिडा घेऊनच गेला ना. तर भलं सहज आहे रक्त ह्या डोक्यातूनही जाय येतूनही जाय ह्या येतूनही इकडूनही ह्या येतूनही असाच जाय. तर मग काकानं गेलो पाणी घेतलं. आता बाई म्हणते ढोडावर आण म्हणतात. कशी तरी 2 नख चुराटन की गेलो. आता म्हणतो माझ्या नाही हो म्हणतो माझी हापूस सरली आता रक्त जाऊ ढिलावलं म्हणतो आता नाही येत म्हणलं. मग अंग टाकलं. मग बाकीच्या बाया का म्हणतात आता म्हणतात आम्ही घराला जातून म्हणतात तुम्ही येतीस राहा म्हणतात हिच्या कासे म्हणतात. मग गेल्या मग आले आमचा मजवा ना पोरगा गाडीवर बस म्हणून गाडीवर बसवतून तुले नेतून म्हणून. माझ्यानं बसणारच नाही हो म्हणून नाही हो मी कशी येऊ म्हणून माझ्यानं नाही बसणार नाही राहिली. तर मग डगराय म्हणते मी म्हणते धरून बसतो म्हणते तुला म्हणते पण कशी तरी बस म्हणते. मग बसवले ना आणले तसेच बाजू टाकून ठेवून दिले ना रेंज ऑफिसले फोन लावले. तर रेंजर का म्हणे नाही म्हणे मी तुम्ही कोण्या गोष्टीला जाता कोण्या गोष्टीला नाही तर आम्ही काही येऊ शकू नाही. तर हे म्हणले मग
जो काय करायचा तो करून आम्ही येतचा येतेच ते असे केलं पाय. मग काका त्याला का वाटला का गाडी धरून आलं एकदम चंद्रपूर येते शिंदेवाईला शिंदेवाईतही नाही घेतले एकदम चंद्रपूरले लावलं. चंद्रपूरले काकानं सलाईनही नव्हत्या जात इंजेक्शनही नव्हते त्याचं.